नमस्कार. बऱ्याच शेतकऱ्यांना अडचण येत होती की पीक विम्यासंदर्भामध्ये जे शेवटला मी सहमत आहे याच्यामध्ये दाखवलं जात होतं की मी या पिकावरील कुठल्याही प्रकारचं लोन म्हणजे पीक कर्ज काढलेलं नाही. जर पीक कर्ज काढल्यास भविष्यामध्ये आढळून आलं तर माझा विमा अर्ज रद्द करण्याचा किंवा मला जो काही फायदा मिळणार आहे, पीक विमा भरपाई मिळणार आहे, ती थांबवण्याचा अधिकार पीक विमा कंपनीला असेल. त्या संदर्भामध्ये या पोर्टलवरती शेवटला जे की मी सहमत आहे त्याच्यावरती अशा प्रकारचं लिहून येत होतं. तरी बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडत होता की आपण या संदर्भामध्ये विमा काढावा का नाही, कारण की आत्ताच कर्जमाफीचा लाभ मिळत आहे आणि अजून कर्जला माफ झालेलं नाही आणि त्या पिकावरती आपण दुसरं नवीन कर्ज घ्यायच्या आधी समजा या पोर्टलवरती अशा गोष्टी येत असतील तर आम्ही पीक विमा काढावा का नाही. आणि या संदर्भात आपण आधीसुद्धा व्हिडिओ बनवला होता. त्या संदर्भामध्ये आता नवीन अपडेट आलेली आहे जे की शेतकऱ्यांच्या मागण्यानुसार आणि कृषी विभागाने केंद्र सरकारला सांगितल्याप्रमाणे या योजनेसंदर्भामध्ये जे की तुमचं मी सहमत आहे याच्या पुढे अशा प्रकारचं येत होतं तर हे हटवण्यात आलं आहे. जेणेकरून आता नवीन प्रमाणे शेतकऱ्यांना मी कर्ज घेतलेलं नाही याचं येणार नाही आणि दुसऱ्या पद्धतीने येऊन मी सहमत केल्याच्या नंतर तुम्हाला पीक विमा हा भरता येईल. आता तुम्ही पीक विमा तुमच्या मोबाईलवरून भरू शकता किंवा बँकेतून भरू शकता किंवा CSC सेंटर धारकाकडून सुद्धा भरू शकता. त्याच्यामुळे आता तुम्ही तुमचं विमा स्वतंत्रपणे जिथून तुमचं मन असेल त्या ठिकाणाहून भरू शकता. त्यामुळे आता याच्या पुढे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही अशी शासनानं माहिती दिलेली आहे. धन्यवाद.